मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। अवघ्या काही दिवसांवर ठेपलेल्या या निवडणुकींसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर महायुतीकडून शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहेत। मात्र अजित पवार यांनी वेगळी लढत लढण्याचा निर्णय घेतलाय। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की आता रिगल सिनेमाजवळ असलेल्या बाळासाहेबांचा पुतळा मात्र एका हिरव्या कापडाने झाकून ठेवलेला पाहायला मिळतोय। याचं कारण हा पुतळा जो आहे तो सुशोभीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती दिली जाते। आता काहीच दिवसांवर बाळासाहेबांचा वाढदिवस येतोय आणि या वाढदिवसानिमित्त या बाळासाहेबांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी हा पुतळा झाकून ठेवल्याची माहिती आहे। मात्र आपण जर बघितलं तर या पुतळ्याचं जे उद्घाटन आहे हे 2021 ला झालेलं पाहायला मिळतंय आणि 2021 नंतर अवघ्या 4 ते 5 वर्षात पुन्हा पुतळ्याचं सुशोभीकरण का करण्यात येत आहे आणि ते देखील महापालिकेच्या निवडणुका इतक्या तोंडावर आलेल्या असतानाच या पुतळ्याचं सुशोभीकरण कशासाठी असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक आणि शिवसैनिक विचारताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई।